मी तर व्हेज आहे, पण आज आपल्या किचनमध्ये शेफ कोण आहे बघा, माय हजबंड. तर गाईज तो आज त्याची फेवरेट कच्चा पक्का अंडा भुर्जी बनवणार आहे आणि मी जस्ट त्याची आज असिस्टंट आहे. मी त्याला चॉपिंग वगैरे करून दिलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तो त्याच्यासाठी करणार आहे. ही अंडा भुर्जी पण तो स्वतः खाणार आहे. मी तर व्हेज आहे, मला अंडा भुर्जी अजिबात आवडत नाही गाईज. तर गाईज आज 4 अंड्यांची अंडा भुर्जी बनणार आहे. त्याच्यावरती मी तिखट मीठ हळद वगैरे मसाले टाकून घेते. आणि गाईज हा खूप दिवसानंतर किचनमध्ये आलेला आहे स्पेशली स्वतःसाठी अंडा भुर्जी करायला. तर मला खूप भारी वाटतं आणि मला असं वाटतं की हा नेहमी किचनमध्ये असंच येत राहावं. एक्झॅक्ट आजच्याच दिवशी लास्ट इयरला येणे ऑमलेट केलेला आणि आज हा अंडा भुर्जी करतोय किचनमध्ये येऊन. म्हणजे 1 वर्षाला हा एकदा असं काहीतरी अंड्याचं वगैरे करायला येतो आणि त्यानंतर लांब लांबपर्यंत किचनच्या आसपास पण फिरत नाही गाईज. पण गाईज आज नंतर मी देवाला प्रे करणार आहे की यांनी ना असंच किचनमध्ये अधूनमधून नॉनव्हेज करण्यासाठी येत राहावं आणि माझ्याकडनं नॉनव्हेज बनवायची अपेक्षा थोडी कमीच करावी. आणि अंडा तर मला अजिबात आवडत नाही गाईज. मला वासानेच अंड्याचं एकदम डायरेक्ट उलटीसारखं होतं गाईज. मी सहनच नाही करू शकत अंड्याचा आणि अंडा भुर्जीचा स्पेशली स्मेल. चला गाईज आता आपण अंडा भुर्जी करायला सुरुवात करूया. तेल टाकलं सगळ्यात आधी कढई गरम झाल्यावरती. त्यानंतर थोडेफार चवीनुसार जिरे मी टाकलेत कढईमध्ये. गाईज तुम्ही बोलाल की नक्की अंडा भुर्जी कोण करतं आहे, पण गाईज किचनमधल्या खूप साऱ्या गोष्टी मला माहिती आहेत म्हणून मी त्याला थोडंफार गाईड करत होती. त्यानंतर आपला कांदा टोमॅटो आपण जे जे बारीक चिरून घेतलेत त्या सगळ्या गोष्टी टाकणार आहे. हिरवी मिरची पण चिरून घेतली आहे, त्यानंतर कोथिंबीर पण चिरून घेतली आहे आणि या सगळ्या गोष्टी आहे ना फटाफट फ्राय करून घेऊत आपण. आणि त्यानंतर आपल्याला आपण जे वाटीमध्ये 4 अंडे घेतलेत आपल्याला ते टाकायचे आहेत. गाईज सगळ्यांना तुम्हाला असं वाटेल की हा नेहमी काही ना काही कुकिंग करत असेल, हा प्रोफेशनल शेफ व्हायचा नाटक करतो आहे. पण ॲक्च्युअलमध्ये आता तुम्हाला कळेलच एंडला की हा काय करतो काय नाही. त्यानंतर याने टोमॅटो टाकलं आहे. आता टोमॅटो चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे. गाईज तुम्ही बोलाल की तुमच्याकडे कढई घ्यायला पैसे नाही आहेत का, पण ही कढई आम्ही फक्त नॉनव्हेजसाठी ठेवली आहे आणि ते पण कधीतरी 2 ते 3 महिन्यातनं एकदा आम्ही अंडा भुर्जी करतो त्यासाठी ही कढई ठेवलेली आहे. आणि गाईज मला वाटत नाही की कढई घ्यायची गरज आहे नवीन लवकर. आणि गाईज तुम्हाला वाटत असेल की खरंच यार कढई बदलायला पाहिजे, तुम्ही इकडे तिकडे पैसे एवढे घालवता, कढईला पैसे नाही का तुम्हाला घ्यायला. तर गाईज तुम्हाला एवढं वाटत असेल, काळजी वाटत असेल तर तुम्ही एक आम्हाला कढई फ्रीमध्ये देऊ शकता. ब्रँड न्यू कढई गिफ्ट करू शकता गाईज, सिरियसली. आता आपण 4 अंडे जे फोडून घेतलेत ते टाकणार आहेत. आणि गाईज ही आपण कच्चा पक्का अंडा भुर्जी बनवतोय तर आपल्याला ही कच्ची पक्कीच ठेवायची आहे. तर अंडे टाकून घेतल्यावरती फटाफट हलवून घ्यायचं आहे कंटिन्युअस 2 ते 3 मिनटं. आपल्याला फक्त 2 सेकंड टाकायचं. हे कच्चे पक्की झाली आता. मग कच्ची पक्की खाणार ना अंडा होती. उसके ऊपर धनिया पाउडर, वाव. धनिया सॉरी कोरिएंडर. एकदा किचनच्या बाहेर निघू. एका मुलीला अंडा भुर्जी करता त्यामुळे मला करावं लागते ते. एकदम बस झालं रे. बस झालं. ते मग वाटतंय ना. तर गाईज कशी वाटली आपली कच्ची पक्की अंडा भुर्जी.